तुमचा पहिला प्रश्न आहे, लसूण खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? तुमचे पर्याय आहेत: अ. सर्दी, बी. ताप, सी. डोकेदुखी, डी. त्वचा रोग. तुमचे योग्य उत्तर आहे अ. सर्दी. तुमचा दुसरा प्रश्न आहे, आवळा खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? तुमचे पर्याय आहेत: अ. रक्ताल्पता, बी. खोकला, सी. ताप, डी. पोटदुखी. तुमचे योग्य उत्तर आहे अ. रक्ताल्पता. तुमचा तिसरा प्रश्न आहे, ताक पिल्याने कोणती समस्या कमी होते? तुमचे पर्याय आहेत: अ. डोकेदुखी, बी. पचन समस्या, सी. ताप, डी. सर्दी. तुमचे योग्य उत्तर आहे बी. पचन समस्या. तुमचा चौथा प्रश्न आहे, आलं खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? तुमचे पर्याय आहेत: अ. सर्दी, बी. ताप, सी. त्वचा रोग, डी. पोटदुखी. तुमचे योग्य उत्तर आहे अ. सर्दी. तुमचा पाचवा प्रश्न आहे, तुळस खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? तुमचे पर्याय आहेत: अ. खोकला, बी. ताप, सी. डोकेदुखी, डी. पोटदुखी. तुमचे योग्य उत्तर आहे अ. खोकला. तुमचा सहावा प्रश्न आहे, हळद खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? तुमचे पर्याय आहेत: अ. जखम, बी. ताप, सी. सर्दी, डी. पोटदुखी. तुमचे योग्य उत्तर आहे अ. जखम. तुमचा सातवा प्रश्न आहे, कडुनिंब खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? तुमचे पर्याय आहेत: अ. त्वचा रोग, बी. ताप, सी. सर्दी, डी. डोकेदुखी. तुमचे योग्य उत्तर आहे अ. त्वचा रोग. तुमचा आठवा प्रश्न आहे, दही खाल्ल्याने कोणती समस्या कमी होते? तुमचे पर्याय आहेत: अ. सर्दी, बी. पचन समस्या, सी. ताप, डी. डोकेदुखी. तुमचे योग्य उत्तर आहे बी. पचन समस्या. तुमचा नववा प्रश्न आहे, गाजर खाल्ल्याने कोणती समस्या कमी होते? तुमचे पर्याय आहेत: अ. डोळ्यांची कमजोरी, बी. ताप, सी. सर्दी, डी. पोटदुखी. तुमचे योग्य उत्तर आहे अ. डोळ्यांची कमजोरी. तुमचा 10वा प्रश्न आहे, मध खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? तुमचे पर्याय आहेत: अ. खोकला, बी. ताप, सी. डोकेदुखी, डी. त्वचा रोग. तुमचे योग्य उत्तर आहे अ. खोकला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका. धन्यवाद.